आळंदी ते पंढरपूर वारीचा 18 दिवसांचा प्रवास कधी येऊन पंढरपूरपर्यंत पोहोचला कळालंच नाही आणि पाहता पाहता आमचं आगमनही झालं पंढरपूर नगरीमध्ये. नमस्कार, मी प्रिया तुमचं वारी स्पेशल ब्लॉगमध्ये स्वागत करते. आळंदीत सुरू केलेला माझा वारीचा प्रवास पंढरपूरमध्ये येऊन पोहोचला आणि खरंच विठुरायाला भेटण्याची आस मला अजूनच लागली. विठ्ठलाची भेट होईल की नाही माहिती नाही, म्हणून आम्ही नगर प्रदक्षिणा करण्यासाठी निघालो. सुरुवातीला आम्ही चंद्रभागेतीरी गेलो. चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि मन अगदी भरून आलं. इतक्या दिवसांचा प्रवास माझा काही क्षणामध्ये अश्रूंवाटे बाहेर येईल काय असं वाटत होतं. सुरुवातीला मी फक्त चंद्रभागेचं दर्शन घेतलं, पण आत्या म्हणाल्या की जा आंघोळ करून ये चंद्रभागेत जाऊन म्हणून. चंद्रभागेच्या दिशेने मी जसजशी जात होते तसं माझा वारीचा पूर्ण थकवा निघून जात होता. 18 दिवसांमध्ये आलेला थकवा माझ्या पहिल्या चंद्रभागेच्या स्नानातच असा चुटकीसरशी निघून गेला आणि खरंच आपली भक्ती सुफळास आली आणि चंद्रभागेचं दर्शन झालं असं वाटू लागलं. तसं तर भरपूर वेळा मी पंढरपूरला गेले आणि चंद्रभागेचं दर्शनही घेतले, पण वारीच्या प्रवासानंतर जे दर्शन आपण घेतो त्याचं काहीतरी वेगळंच महत्त्व असतं. चंद्रभागेत स्नान झालं आणि आम्ही आमच्या नगर प्रदक्षिणेला सुरुवात केली. कळसात असणाऱ्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि नगर प्रदक्षिणा पुढे चालू ठेवली. जशी वारकऱ्यांना विठ्ठलाला भेटण्याची आस असते तशीच विठ्ठलालाही वारकऱ्यांना भेटण्याची आस असते आणि आपल्या भक्तांची प्रतीक्षा करत विठ्ठल कळसामध्ये आरूढ होतो. नगर प्रदक्षिणा करीत असताना भरपूर दिंड्या आणि पालख्यांचं दर्शन होत होतं. तसं तर आम्हाला मुक्ताईच्या पालखीचं दर्शन आधीच झालं होतं, पण नगर प्रदक्षिणा करत असताना पुन्हा एकदा मुक्ताईच्या पालखीचं आम्हाला दर्शन झालं आणि विठ्ठलाच्या दर्शनासह मुक्ताईचंही दर्शन झाल्यामुळे असं वाटू लागलं की आपली नगर प्रदक्षिणा सुद्धा सफळ झाली. नगर प्रदक्षिणा कुठून कुठपर्यंत करायची आणि कुठल्या मार्गाने जायचं हे मला फारसं माहीत नव्हतं, पण माझ्यासोबत असणाऱ्यांनी सगळ्यांनी मला त्या नगर प्रदक्षिणेचं दर्शन घडवून दिलं आणि आळंदी ते पंढरपूरपर्यंत केलेल्या वारीचं समाधान माझ्यासाठी काही वेगळंच होतं. जन्मोजन्मी अशीच आळंदी ते पंढरपूर वारी मला घडावी ही विठ्ठलाचरणी प्रार्थना केली आणि प्रसन्न मनाने आम्ही पुढे जायला निघालो. पुढे वारकऱ्यांचा गजर बघण्यासारखं होतं. अशा उत्साहाने नामदेव पायरी आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन आम्ही परत यायला निघालो आणि खरंच तुम्हाला जर माझे असेच ब्लॉग्स आवडत असतील तर मला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि तोपर्यंत सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी.